जास्त वेळ घेत नाही। कुडाळकर साहेबांना कुठे अर्जंट जाण्याचे आहे, त्यामुळे माननीय कुर्ला विधानसभेचे आमदार श्री मंगेश कुडाळकर यांना मी विनंती करेन की आमच्या समाजाच्या समोर 2 शब्द मार्गदर्शन तर करावेत। आज आपल्या या समाजाचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधवांना या मेळाव्यानिमित्त पहिल्या प्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर मी या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहे ते म्हणजे आभार प्रकट करण्यासाठी, कारण आता जी विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी मी बहुमताने ह्या कुर्ला विधानसभेतून निवडून आलो आणि आपण दिलेल्या पाठिंब्यानुसार म्हणूनच मी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। चिखलगार समाजाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काम केलं ते निश्चितच अभिनंदनीय पात्र आहे आणि म्हणूनच जेव्हा जाहीरने फोन केला आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं तेव्हा निश्चितपणे आज 5-6 कार्यक्रम होते, पण तरी पण वेळ मुद्दाम काढला की या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहायलाच हवं। आणि जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा खरोखरच अजून 2-3 कार्यक्रम आहेत, पण ते 2-3 कार्यक्रम सुद्धा माझे रद्द होऊन आता अजून फक्त एकच कार्यक्रम शिल्लक राहिलेला आहे। ते 2-3 कार्यक्रम मी रद्द केले आणि मुद्दाम या कार्यक्रमासाठी थांबलेलो आहे, कारण ह्या समाजाचे जे नेत्रदीपक यश संपादन करून आपण ज्यांचं गौरव केलेलं आहे आणि ज्यांना जीवन गौरव पुरस्कार दिलेला अशा 2 व्यक्ती रज्जाक आबा आणि निजामभाई, आणि निजामभाईच्या डोळ्यातून अश्रू बघितल्यानंतर तर इथे थांबावंच लागलं, कारण त्यांनी जे ही संस्था उभं केलेली आहे, त्यांनी जे कार्य या समाजाचं केलेलं आहे, म्हणूनच आजची ही संस्था आपली उभी राहिलेली आहे। मगाशी एका मुलीने अत्यंत थोडक्या शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना व्यक्त करताना त्या मुलीने सांगितलं की आपल्याला आता आपण अजून छोटे आहोत, आपल्याला पंखामध्ये ताकद आणायची आहे आणि आपल्याला अजून भरपूर उडान घ्यायची आहे, आपल्याला आसमानमध्ये भरारी घ्यायची आहे। आणि मला वाटतं सलीमभाईंनी पण तेच सांगितलं, पुण्याचे सलीमभाई त्यांनी सुद्धा तेच सांगितलं। पण मला असं वाटतं या चिखलगार समाजाने ऑलरेडी ह्या आकाशामध्ये भरारी घेतलेली आहे आणि आजचा जो अधिवेशन जे तुमचं होत आहे, आज मेळावा जो होत आहे, ते बघितल्यानंतर चिखलगार समाजात छोटा नाहीये, तर निश्चितपणे त्यांनी भरारी घेतलेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चितच त्यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे। आणि जे तुमचे आज नेत्रदीपक यश केलेलं आहे, यश संपादन केलेलं असे जे विद्यार्थी आहेत, जे गुणवंत आहेत, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आज आपण आपल्या पंखामध्ये ताकद आणण्याची गरज नाहीये, ती आपल्या पंखामध्ये ताकद आलेली आहे। आपण आपल्या आकाशामध्ये गवसणी घातल्यासाठी आपल्या पंखामध्ये ताकद आलेली आहे, एवढं मी निश्चित सांगू शकतो आणि असं मला निश्चितपणे वाटतंय। मी पण तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य असा कार्यकर्ता आहे। माझे लहानपणापासून जे मित्र आहेत, विठ्ठल लोकरे, मी शाखा म्हणून झालो तेव्हापासून विठ्ठल लोकरे सुद्धा नगरसेवक म्हणून कार्य करतायत। विठ्ठल लोकरेला सुद्धा माहिती आहे की आपण तळागाळातून आलेला आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, आणि माननीय उद्धव साहेबांनी संधी दिल्यानंतर ही आमदारकीची निवडणूक आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने निवडून आलो आणि विविध प्रश्न आज हाती घेतलेले आहेत। मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विविध प्रश्न हाती घेतले आणि त्या ठिकाणी पत्रकारांनी, जे विधानसभेतले पत्रकार असतात, त्यांनी मला 90% मार्क त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि नक्कीच हा आपल्या सर्वांना अभिमानास्पद, जे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आपल्या कुर्ला विभागाचा विकास हा माझ्या हातून घडेल, आपण जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पात्र ठरेल। आज या ठिकाणी आमचे माजी आमदार बाबूराव माने साहेब उपस्थित आहेत, ते सुद्धा जुने आणि अनुभवी असे या धारावी विधानसभा मतदारसंघात बरीच वर्ष काम करतायत। आज त्यांच्या धारावी विधानसभेमध्ये सुद्धा आपला चिखलगार समाज आहे
या समाजाने सुद्धा त्या ठिकाणी धारावीमध्ये चांगल्या रीतीने त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. फक्त थोड्या मतांनी ते पराभूत झालेले आहेत, पण ते पराभूत जरी झालेले असले तरी अजूनही त्यांचं कार्य सुरू आहे आणि विविध संघटना आणि समाजाच्या माध्यमातून ते आता अजूनही खंबीरपणे उभे आहेत आणि असेच खंबीरपणे ते सर्वांच्या पाठीशी उभे राहतील, माझ्याही पाठीशी उभे राहतील अशी मला खात्री आहे. जास्ती काही न बोलता जे 2-3 विषय आपण नौशाद भाईंनी मांडलेले आहेत त्यापैकी एक विषय जात पडताळणीचा विषय आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे ह्या 9 मार्च पासून विधानसभेचं अधिवेशन मुंबईमध्ये सुरू होत आहे आणि मला जे पत्र दिले त्या पत्राच्या अनुषंगाने मी निश्चितपणे उद्या परवाच ते पत्र माझं लिहून सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांना एक पत्र देईन आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र देऊन थांबणार नाही तर त्यांच्या पाठीला होऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये या शिकलगार समाजाचं जे जात पडताळणीसाठी येणारे विविध अडथळे आहेत त्या अडथळे कुठल्या परिस्थितीत दूर झाले पाहिजे यासाठी मी नौशाद भाई बाबूराव माने आमचे ह्यांच्या मार्फत दिलीप कांबळे यांना भेटून कुठल्याही परिस्थितीत ह्यांचं काम झालं पाहिजे यासाठी पाठपुरावा करीन. वेळप्रसंगी विधानसभेत सुद्धा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. मला आश्वासनं देता येत नाही, काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी हे काम आपलं निश्चितपणे आपण करूया. त्याचबरोबर आपल्या समाजाने आज गरुड भरारी घेतली आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणालो आज आपल्याला नौशादभाईंनी सांगितलेलं आहे आम्हाला पैसे नको, आर्थिक पाठिंबा नको, पण आमचं स्वतःचं इथे भवन हवं. पण निश्चितपणे मी सांगेन आज माने साहेब आहेत, लोकरे साहेब सुद्धा आहेत. आपण एखादी जागा दाखवा, त्या जागेवर जर त्या जागेवर ते एनओसी मिळत असेल आणि ती जागा उपलब्ध होत असेल तर निश्चितपणे माझ्या आमदार निधीतून या कुर्ला विधानसभेमध्ये मी तुम्हाला समाज केंद्र आपल्या समाजासाठी निश्चित बांधून देईल अशी मी ग्वाही या ठिकाणी देतो. जास्ती काही न बोलता आपण सर्वजण उपस्थित आहात. इथे पाटीचे एका विंगेवरती एक आयुष्य म्हणून कविता लावलेली आहे, ती पण मी आल्यानंतर वाचलेली. आरिफा शिकलगार यांनी ती